लातूर नंतर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं दुसरं शहर म्हणजे अहमदपूर. तालुक्याचा दर्जा असलेलं अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील उदगीर नंतरचं दुसरं मोठं शहर. नागपूर तुळजापूर महामार्गावरील शहर असणारं अहमदपूर आपल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळेच संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अहमदपूरच्या विकासाचा ध्यास घेऊन सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. जवळपास 50,000 लोकसंख्या असलेल्या अहमदपूर शहरातील मतदार 30,000च्या जवळपास आहेत. त्यातील मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक 11,000 इतकी आहे. त्याखालोखाल लिंगायत आणि मराठा समाजाचं मतदान आहे. नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेला सुटलं असून एक नगराध्यक्ष आणि 23 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. सध्या पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे अपक्ष आमदार विनायक पाटील यांच्या गटात सामील झालेले आहेत. तर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि MIM आप आपल्या ताकदीप्रमाणे नशीब आजमावतायत. राष्ट्रवादी काँग्रेसनं साजिदबाई मित्रमंडळासोबत आघाडी करून शेख शहनाज बी फकीर साहेब यांना उमेदवारी देऊ केली असून ते आपल्या विजयाचा दावा करतायत. आम्ही आमच्या माध्यमातून राष्ट्रवादी मित्रमंडळाची युती करून जनतेसमोर जाणार. जनतेचा कौल आमच्या बाजूला आहे, 100% कौल आमच्या बाजूला आहे. लोकांना नवीन चेहरा पाहिजे, नवीन पार्टी पाहिजे, नवीन चेहरे पूर्ण पाहिजेत. लोकांना आज आमच्यावर खूप मोठी अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्याला बघितलंय. भारतीय जनता पार्टीला बघितलंय, त्यांनी विनायकराव पाटलांना बघितलंय, काँग्रेसला बघितलंय, तर सगळ्यांना बघितलंय. परंतु आज लोकांना आमच्यावर खूप मोठा विश्वास आहे आणि लोकांचा विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार. बहुसंख्य मतदार मुस्लिम असल्यामुळे काँग्रेस आणि MIM देखील मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसतर्फे शेख खाजबेगा अहमद तर MIM कडून सय्यद यास्मिन अकबर या आहेत. भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आपल्या पालिकेतील अनुभवाचा फायदा होईल असा दावा शिवसेनेच्या कल्पना रेड्डी करतायत. तर भाजपच्या सत्तेचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन भाजपच्या रजनी रेड्डी देत आहेत. मेन प्रश्न आहे पाण्याचा. अगोदर पाण्याचं नियोजन करायचं आहे. गेल्यानंतर रोड रस्ते जे आहेत ते तर आम्ही आमच्या वार्डामध्ये केलेलेच आहेत. पण आता इथून पुढे पूर्ण अहमदपूरचा विकास करायचा आहे आणि जनतेचा पण सपोर्ट आहे आम्हाला. तर मी पूर्णपणे समाजकारण घडून आणते. त्यांनी अहमदपूर शहर एक स्मार्ट सिटी बनवणार. त्यांच्यासाठी मी पंकजाताई, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी भैया, खासदार गायकवाड साहेब आणि माझे भाजपचे सर्व पदाधिकारी आणि सर्व जनता यांच्यासोबत घेऊन मी अहमदपूर शहर एक सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न करेन. अहमदपूर विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मोदींची लाट असताना अपक्ष विनायकराव पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे अहमदपूरची जनता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेप्रमाणे पालिकेत अश्विनी कासनाळे आणि इतरांना निवडून देऊन परिवर्तन करेल असा विश्वास विनायकराव पाटील यांना आहे. मात्र भाजपने केलेल्या कामाच्या जोरावर सत्ता आपली येईल असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर करतायत. तेच उमेदवार या निवडणुकीमध्ये आहेत, तेच नेतृत्व करतायत. मला विश्वास आहे की यावेळेस या निष्क्रिय लोकांना बाजूला सारून बहुजन विकास आघाडीचे जे काही उमेदवार, आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, कासनाळेत आहेत, आमचे आयासेट नगरसेवक आहेत किंवा जे काही उमेदवार असतील, अत्यंत प्रभावी त्या वार्डातले लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे उमेदवार आहेत. जे यश आपल्याला मिळाले फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि मागच्या 2 वर्षातील आपल्या सरकारचं जे कामकाज आहे या कामकाजाची पावती म्हणून आपल्या या निवडणुकीत मिळालेलं यश आहे. आणि ह्या ज्या निवडणुकीत आम्ही समोर चाललो आहे त्याच्यामध्ये लोकांना फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय. लोकांना विकास याच विषयावर आम्ही चर्चा करून मतही जे मागत असेल, मतांसाठी हे पुढे जात असेल तर विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही समोर चालतो. अहमदपूर शहरातील मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. लिंबोटी धरण उशाला असूनही पाण्यापासून जनतेचे हाल होत आहेत. याशिवाय अस्वच्छता, अंतर्गत रस्ते, वाहतूक कोंडी आदी समस्येमुळे अहमदपूरची जनता हैराण आहे. त्यामुळे नेहमी निवडणुकीत वेगळा प्रयोग करणारी अहमदपूरची जनता 14 डिसेंबरला काय चमत्कार करते हे पाहणं गरजेचं आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.